नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत काजूची भाजी। तर ही काजूची भाजी रेसिपी मी केलेली नाही, तर ही माझ्या मिस्टरांनी केलेली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने काजूची भाजी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर काजूच्या भाजीसाठी आपल्याला अगोदर काजू फ्राय करून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर काजूला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। तर आता काजूला ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता काजू आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। आता काजूच्या भाजीसाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो आणि काजू घेतलेला आहे। तर याचे आता आपण वाटण तयार करून घेऊया। आता याचे वाटण तयार झालेले आहे। तर आता आपण ज्यामध्ये काजू फ्राय करून घेतले होते त्याच तेलामध्ये घेऊया मोहरी, जिरे आणि काही खडे मसाले घेतलेले आहे। तर त्यामध्ये घेतलेला आहे तमालपत्र, काळी विलायची, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तीळ घेतलेला आहे। त्यामध्ये ऍड केलेला आहे कढीपत्ता। आता आपल्याला हे व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे। खडे मसाल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। आता हे चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण ऍड करूया। आता हे वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व आता आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता हे परतेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी घेतलेला आहे सुंठ आणि बडीशेप। आता हे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया। तर आपल्याला आता हे वाटण अजून थोडा वेळ परतून द्यायचं आहे। आता वाटणाला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे। आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे दही, मीठ, धने पावडर, हळद, काश्मीरी लाल मिर्च, थोडीशी कोथिंबीर। आता हे वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये ऍड करूया आपण फ्राय करून घेतलेले काजू आणि व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये ऍड केलेली आहे कोथिंबीर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 ते 2 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला ऍड करायचा व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये ऍड करूया पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याला आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे। आता ही आपली काजू भाजी तयार झालेली आहे। तर भाजीला आपण आता तडका दिलेला आहे। तर तडक्यासाठी आपण घेतलं होतं तीळ आणि बेडगी मिरची। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि भाजी कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।